नमस्कार, मी सीमा आयरे, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी नाशिक। सध्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जो गॅस तुटवड्याच्या बाबतीत वेगवेगळ्या बातम्या समाज माध्यमांद्वारे किंवा इतर काही माध्यमांद्वारे पसरल्या जात आहेत, त्याच्या बाबतीत मला काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत की घरगुती वापरासाठी कुठल्याही प्रकारचा गॅस तुटवडा नाही आहे। त्यानंतर लोकांमध्ये अजून एक गैरसमज आहे की बुकिंग केल्यानंतर 25 दिवसांनी गॅस सिलेंडर मिळतं आहे। तर याच्यात सुद्धा मी क्लॅरिफाय करू इच्छिते की पूर्वी जी गॅस नोंदणी करण्याची मुदत 21 दिवसांची होती ती फक्त 25 दिवस केलेली आहे। त्यानंतर तुम्हाला OTP येतो ग्राहकांना आणि OTP आल्यानंतर साधारण 2 ते 3 दिवसात सिलेंडर मिळतंय। त्यामुळे माझं सगळ्या ग्राहकांना असं आव्हान आहे की कुणीही गॅस एजन्सीकडे गर्दी करू नये, कारण बुकिंग झाल्यानंतर 2 ते 3 दिवसात तुम्हाला नक्कीच सिलेंडर मिळणार आहे। आणि ज्या ग्राहकांनी KYC केलेलं नसेल त्यांनी मात्र तातडीने KYC करून घ्यावं, जेणेकरून त्यांना गॅस सिलेंडर मिळण्यात कुठल्या अडचणी येणार नाही। त्यानंतर ब्लॅक मार्केटिंगच्या संदर्भात माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने आपण प्रत्येक तालुक्यामध्ये पथक तयार केलेले आहेत आणि त्यांच्या मार्फत हॉटेल्स आणि गॅस एजन्सीच्या तपासण्या सुरू केलेल्या आहेत आणि 21 हॉटेलच्या तपासण्या झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये कुठलाही अवैध प्रकार आढळून आलेला नाही।